सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक. प्रकरण दुसरं. येसू वहिनी. दारिद्र्य, सांसारिक अडचणी, सरकारी पेच प्रसंग यांना तोंड देत राहिलेला अभ्यासक्रम लग्नानंतर पूर्ण करून हे 1916मध्ये दंतशल्य विशारद झाले. आईच्या मायेनं सांभाळ केलेल्या मोठ्या बाईंना आपला पुत्रवत दीर डॉक्टर झालेला पाहून कितीतरी आनंद झाला. यांना आता कुठे ठेवू आणि कुठे नाही असंच मोठ्या बाईंना झालं. त्या मला म्हणाल्या, लक्ष्मी, तू खरंच चांगल्या पायगुणाची हो. भाऊजी डॉक्टर झाले, मला तर बाई आभाळ ठेंगणं झालं आहे. माझा मुलगाच जणू काही मिळवता झाला आहे असं मला वाटतंय. आता हळूहळू तुमचा संसारही फुलू दे. यांनी आता मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करायचं ठरवलं होतं. म्हणजे आता मी मुंबईत बिऱ्हाड थाटणार होतो. मी नव्या जोमानं संसार थाटण्याच्या उद्योगाला लागले. लहान सहान भांड्यांपासून जुळवाजुळव करायची होती. मामी मला म्हणाली, अगं हरणे, तुझं बिऱ्हाड व्हायचं आता. तुमच्या भगूरच्या घरी तर चोरी झाली आहे, तेव्हा इथूनच बिऱ्हाडासाठी भांडी घेऊन जा. मी लगेच पडत्या फळाची आज्ञा म्हणून हो न म्हणता मोठ्या बाईंना विचारल्याशिवाय नाही नेणार. न जाणो त्यांना आवडेल ना आवडेल असं स्वाभिमानी बाण्यानं उत्तर दिलं. तर आतल्या खोलीतून मामा बोलला, अगं हरणे, तू येसू वहिनींना पत्र पाठवून विचार की इथून भांडी आणली तर चालतील का. मग त्यानुसार मी मोठ्या बाईंना पत्र धाडलं. त्यांचंही लगेच उत्तर आलं. त्याही तशा बाणेदार आणि स्वाभिमानीच. पण माझं अजोळ म्हणजे केळकर घराणं आणि विशेषतः मामा त्यांना पूर्वीपासूनच परिचित होते ना. त्यामुळे त्यांनी सहज नम्रपणे मला लिहिलं की न मागता आपणहून खुशीनं मामा मामी भांडी देत असतील तर अवश्य घ्यावीत. मुलगी सासरी जाते तेव्हा तिच्या संसारात सुतळीच्या तोड्याचीही कमतरता पडू नये असं तिच्या माहेरच्यांना वाटत असतं. आईप्रमाणे माया आणि सांभाळ करणाऱ्या माझ्या मामीलाही असंच वाटत होतं. बरं, मुळात मामा मामींचा संसार खूप श्रीमंतीत आणि भरभराटीत सुरू असता तर मला तिथून घ्यायला काही वाटलं नसतं. पण मुळातच मामीच्या संसारात सामान कमी, कारण सावरकर बंधूंप्रमाणेच आमचे मामाही घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच राष्ट्राचा संसार करायला निघाले होते. मामांचा उदारपणा तो तरी किती. चांगल्या कामासाठी कोणी मदत मागायला आलं की ते 100-100च्या नोटा काढून देत असत. एकदा त्यांच्या चुलतीनं त्यांना विचारलं होतं, अरे ज्याला त्याला तू असे पैसे काढून देतोस तेव्हा तुझं कसं होईल. मामांनी लगेच सांगितलं, आपल्या देश स्वातंत्र्याकरता मला जर एवढंसुद्धा करता आलं नाही तर मी बांगड्याच भरायला हव्यात. अशा रीतीनं एका शुभ दिवशी आईवडिलांचा मामा मामीचा आशीर्वादपूर्वक निरोप घेऊन संसाराच्या भांड्यांच्या ट्रंकेसह मी मुंबईला निघाले. माझं वय जेमतेम 15 वर्षाचं. साहजिकच संसार थाटण्याच्या कल्पनेनं मी मोहरून गेले होते. मुंबईचं बिऱ्हाड कसं असेल, किती खोल्या असतील, बैठकीची खोली कशी सजवायची, पुस्तकं कुठं ठेवायची, स्वयंपाक खोलीत भांडी कशी रचायची, एक न दोन नाना विचार मनात घोळत होते. आणि मध्येच या विचारांना लगामही बसत होता. वाटत होतं, आपले मोठे दीर बाबा आणि तात्या अंदमानच्या कोठडीत आहेत, जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आपल्या दोघी मोठ्या जावा पतिविरहानं व्याकुळ आहेत. इतक्या वर्षात घरात दुडूदुडू धावणारी पावलं उमटली नसल्यामुळं उदास आहेत. आता त्या दोघींना सुख देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. मलाच त्यांचा सांभाळ करायचा आहे. आणि ह्यांना, त्या दोघींना अंदमानला भाऊजींच्या भेटीसाठी घेऊन जायचं आहे. तेव्हा मी संसार रंगवण्याची स्वप्न पाहणं योग्य नाही. मीच माझ्या धावणाऱ्या मनाला आणि विचारांना आवर घातला. ताई, स्नानाची सगळी तयारी झालीच आहे. निर्या करून पातळी खुंटीवर ठेवलं आहे, हिमानीनं येऊन सांगितलं. खरंच या सगळ्या पोरी माझी किती काळजी घेत आहेत. सुना वाटतच नाहीत, वाटतं माझ्याच पोरी आहेत. आता मे महिना म्हणून स्नानाला देखील वाळा टाकलेलं पाणी ठेवलं असणार. स्नानाला छान थंड पाणी असणं किती साधं सुख आहे. पण अंदमानात बाबांना आणि तात्यांना
तेही सुख नशिबात नव्हतं. बाहेरच्या सार्वजनिक हौदाजवळ सगळे कैदी स्नानासाठी रांगेत उभे असायचे. एक एक जण पुढं व्हायचा. तिथं उभा असलेला सरकारी पहारेकरी म्हणायचा, लेव. मग तो कैदी एक लोटा पाणी हौदातून घेऊन डोक्यावर ओतायचा. त्या पहारेकऱ्यानं पुन्हा दुसऱ्यांदा लेव म्हटलं तरच दुसरा लोटा पाणी घ्यायचं, नाहीतर तसंच पुढे चालू लागायचं. एकदा तात्यांच्या अंगाला घामानं नारळाची तुसं चिकटली होती. त्यानं खूप खाजही येत होती, म्हणून त्यांनी पटकन आणखीन एक लोटा पाणी घेतलं, तर तो पहारेकरी त्यांच्यावर किती ओरडला. बारीबाबापर्यंत प्रकरण गेलं. बाबांना पण कोलू ओढून कधी कधी भोळ यायची. तिथेच मूर्छित होऊन पडायचे. घामानं सगळं अंग चिकट झालेलं असायचं, पण स्नानाची काही सोयच नव्हती. स्नानाची ही तर प्यायच्या पाण्याची आणखीनच भयंकर कहाणी. ऊर फुटेस्तवर घाणा फिरवायचा, पाठीचा कणा मोडला तरी थांबायचं नाही. हातांना फोड येऊन त्यातून रक्त गळू लागलं तरी छिलका कुटणं, काथ्या कुटणं यातून सुटका नाही. सूर्यदर्शनच काय, सूर्याचा एक किरण देखील जिथं पोचू शकणार नाही अशा खोलीत राहणं, जोडीला ढेकून पिसवांची साथ, आणि तहान लागल्यावर पाणी मागितलं की बारीनं म्हणावं, 2 कटोरे पानी देने का हुकुम है और पानी तुम्हारे बाप के घर से लाओ. असे हे अंदमानातले हाल. बाबांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे हे जेव्हा मोठ्या बाईंना कळलं तेव्हा त्यांच्यावर जणू वज्राघातच झाला. तो क्षण त्यांच्या मनपटलावरून कधीच पुसला गेला नाही. शेवटच्या आजारपणात जेव्हा त्यांना वात झाला तेव्हा त्या वातातही त्या हाच प्रसंग मला पुन्हा पुन्हा सांगायच्या. ऐकून प्रत्येक वेळेस माझ्याही डोळ्याला आसवांच्या धारा लागायच्या. मोठ्या बाई सांगायच्या, अगं लक्ष्मी, जन्मठेप झाली तेव्हा हे पहिल्यांदा तुरुंगात गेले का? याच्या आधी पण कितीदा तरी कोठडीत जाऊन आले होते. एकदा असंच तिने सांजेला मी तुळशीजवळ दिवा लावला आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणत होते. मागच्या अंगणात काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. जाऊन पाहिलं तर केतकर भाऊजींनी भिंतीवरून आत उडी घेतली होती. तोंडावर बोट ठेवून मला गप्प बसण्याची खूण केली आणि लपत छपत मागच्या दारांनी मला घरात घेऊन आले. थेट माझघरात नेऊन मला म्हणाले, वहिनी, बाबांना आणि अभिनव भारतच्या 3-4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी पकडलंय. मी मात्र पोलिसांच्या हातावर तुरीत येऊन सटकलोय. हे ऐकताच माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काही सुचेना. रामभाऊजींकडे गेले, त्यांना सांगितलं तर तडक पायात वाहणं अडकवून ते बाहेर पडले. मला घरात भयाण वाटत होतं. बाहेरच पायरीवर बसून होते. मनातल्या मनात व्यंकटेशाचा धावा करत होते. तासाभरात रामभाऊजी परत आले. म्हणाले, वहिनी, काळजी करू नका. बाबाजवळ पोलिसांना काही सापडणार नाही. उगाच सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने हे धरपकडीचं नवीनच सत्र सुरू केलं आहे. सकाळपर्यंत बाबा परत येईल. रामभाऊजींच्या या बोलण्यानं मला जरा धीर आला. मी घरात आले, पण त्या दिवशी चूल पेटवलीच नाही. सबंध रात्र डोळ्याला डोळा नाही. अनंत आठवणींची भूतं मनात फेर धरून नाचत होती. लक्ष्मी, अगं लग्न झालं त्यावेळेस मला तरी कुठे कल्पना होती की आपण स्वातंत्र्याच्या होमकुंडात उडी घेतोय ते. मी पण काही कुणाची झाशीची राणी वगैरे नाही ना. एक साधी मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातली मुलगी मी. फडके आडनाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या कुळातली. एवढाच काय तो माझ्या क्रांतीशी संबंध. आणि लग्नाचं म्हणशील तर ते बगूरच्या जहागीरदारांचं स्थळ आयतच चालून आलं. म्हणजे बघ काय झालं. आमच्या शेजारी पाटणकर राहायचे. त्यांच्याकडे एक दिवस बगूरचे जहागीरदार आले. जेवणाचा घाट घातला होता आणि पाटणकर मामी अचानक बाजूला बसल्या. मग आमची राधा काकू गेली स्वयंपाकाला आणि तिच्या हाताखाली कामाला मी. माझं काम नीटनेटकं वाढणं हे सगळं जहागीरदार निरखत होते. आणि 2 दिवसांनी पाटणकर मामांकडे निरोप. मी त्यांना आवडली होते म्हणे, पण मुलगी सांगून यायला हवी. मुलाकडचे कशी मागणी घालतील. म्हणून मग पाटणकर मामांनी हे जहागीरदारांचं स्थळ आमच्या भाऊकाकांना सुचवलं
आणि एवढ्या मोठ्या जहागीरदार घराण्यात मुलगी जाणार याचा घरात सगळ्यांनाच आनंद झाला. रीतीप्रमाणे सारं काही ठरलं आणि या जहागीरदारांच्या ज्येष्ठ पुत्राशी फडके यांच्या कन्येचा म्हणजे माझा विवाह झाला. मी आता जहागीरदार घराण्याची सून झाले होते. डोळ्यात मनात काही स्वप्न उमटली होती. माझ्याच भाग्याचा मलाच हेवा वाटत होता. सासरी सासूबाईंचं छत्र नव्हतं, पण मामंजींनी आईसारखीच माया केली हो. मी लहान अजाण म्हणून पोटच्या पोरीसारखं मला जपलं. तात्या भाऊजी, वंच, बाळभाऊजी आम्ही सारही साधारण सारख्याच वयाचे. मग काय खूप खेळायचो. माझी पाठांतर शक्ती दांडगी. त्या वयात कमीत कमी 50-60 लहान मोठी गाणी मला तोंडपाठ होती. गजगौरी तर मला पूर्ण पाठ. चोपाळ्यावर बसून आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळायचो. मी तर कधी मागे नसायचीच, पण भाऊजींना एखाद्या शब्दावरून गाणं अडायचं. मग ते तात्काळ तिथल्या तिथे ओव्या रचून म्हणायचे. मलाही म्हणायचे, वहिनी तू पण अशा ओव्या रच ना, बघ काय मजा येते ते. जसजसा गाण्यांना जोर यायचा तसतसा झोक्याचा वेगही वाढायचा. भाऊजी झोका खूप उंच उंच न्यायचे आणि एकदम उडी मारायचे. त्यांनी उडी मारली की माझ्याच पोटात भीतीनं गोळा यायचा आणि मीच किंचाळायचे. झोका मात्र सुरूच असायचा. पळत पळत येऊन भाऊजी पुन्हा त्या वेगवान झोक्यावर स्वार व्हायचे. मामंजी भगूरच्या जहागिरीच्या आणि काही खटल्या विटल्याच्या कामानी नाशकास येऊन जाऊन असत. कधी कधी त्यांना राहुरीलाही जावं लागायचं. त्यामुळे घरातलं सगळं मलाच पाहावं लागे. पण जेव्हा मामंजी घरी असायचे तेव्हा माझ्या आधी तेच माझघरात कामाला लागायचे. सासूबाई गेल्यानंतर खूप जणांनी त्यांना दुसऱ्या लग्नाचं सुचवलं होतं, पण आपल्या चिमण्या गोजिरवाण्या पोरांची स्वतःच आई बनणं त्यांना जास्त योग्य वाटलं. त्यांना सगळ्याच कामांची सवय. माझघरातला त्यांचा आवर अगदी सराईत बाई माणसासारखा होता. त्यामुळे मी तिथे सासूरवाशीण आहे असं कधी मला वाटलंच नाही. मी, वंच, आजूबाजूच्या पोरी आम्ही भातुकली देखील खेळायचो. कधी कधी नाट सोंगट्या बुदबले असेही खेळ खेळायचो. तात्या भाऊजी सतत कुणाच्या ना कुणाच्या खोड्या काढायचे, चिडवायचे. त्यातल्या त्यात मला अधिकच. आणि मग मी रडायला लागले की लगेच कासावीस होऊन माझी समजूतही काढायचे. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. शुभाताईंचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते की मला ही सुंदर पुस्तक वाचायचं, त्याचं अभिवाचन करायची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. धन्यवाद ताई.